एकेकाळचे उद्धव ठाकरेचे शिवसेनेतले अतिशय विश्वासू कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर आणि कोकण या भागात मोठा होल्ड असणारे नेते म्हणजे एकनाथ शिंदे। मंत्री आणि मुख्यमंत्री असताना शिवसेनेसह भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना खुश ठेवणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख। आज त्याच एकनाथ शिंदे विरोधात भाजपने ट्रॅप लावल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात शिजू लागली आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाची चर्चा सध्या जोर धरते। दोन्ही नेत्यांनी या वादात खंडन केलं असलं तरीही शिंदेंची देहबोली सर्व काही सांगून जाते। शिवसेनेचे नगरसेवक फोडल्याच्या रागातून शिंदेंनी दिल्लीवारी करत अमित शहा यांच्याकडे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलचा तक्रारीचा पढाव वाचल्याचा कळतंय। मात्र हा विषय नगरसेवक फोडण्यापुरताच मर्यादित असेल असं तुम्हाला वाटतं का? तर नाही। मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कुरघोड्या सुरू असल्याचं चित्र आहे। तसा ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, या ठिकाणी शिंदेंचं वन साइड दबदबा असल्याचं स्थानिक सांगतात। येथील अधिकारी आणि राजकीय नेते शिंदेंच्या शब्दाच्या बाहेर नाही जात असंही म्हणणं आहे। नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिल्याने ग्राउंड लेवल पासून त्यांनी राजकारण कोळून प्यायलंय। मात्र अनेक दिवसांपासून मंत्री गणेश नाईक त्यांच्या माध्यमातून शिंदेंना शहा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे। गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेतात। बाजूच्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गणेश नाईक यांना देऊन राजकीय बलाबल बॅलेन्स करण्याचा प्रयत्न भाजपनं केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे शिंदे आणि गणेश नाईक मधून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे। म्हणूनच ठाण्यात एकनाथ शिंदेंना भाजपानं ट्रॅप लावल्याची चर्चा सुद्धा आहे। आता बोलूया कल्याण डोंबिवली बद्दल। कल्याण आणि डोंबिवलीतील शिंदेंचा चांगला होट, महापालिकेवरही शिंदेंचीच सत्ता। महत्वाचं म्हणजे त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे याचं लोकसभेतून तिसऱ्यांदा खासदार आहेत। पण या ठिकाणी रवींद्र चव्हाण हे भाजपचे स्थानिक आमदार असल्याने त्यातल्या त्यातच त्यांच्याकडे भाजपाचं प्रदेशाध्यक्ष पद असल्याने त्यांनी पंख पसरवायला सुरुवात केल्याचं दिसून येतंय। चव्हाणांनी कल्याण डोंबिवलीतील त्यांच्याच विरोधात विधानसभा लढवलेल्या दीपेश म्हात्रे याला भाजपात पक्षप्रवेश दिला। म्हात्रे यांनी पालिकेच्या स्थानिक राजकारणात मोठी ताकद असल्याने त्यांच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे विरोधात कुरघोडी करण्याचा भाजपचा डाव आहे का, असा सवाल या निमित्ताने इथं उठतोय। त्यामुळेच एकनाथ शिंदे कुठेतरी अस्वस्थ आहेत। भाजपशी त्यांचे सर्व काही अलबेल नाही असंच काहीसं चित्र राज्याच्या राजकारणात आहे। निवडणुकीपूर्वीच भाजप आणि शिंदेंमध्ये शह सुरू आहे। त्यामुळे आगामी निवडणुका लागल्यानंतर हा वाद कुठल्या थराला जाईल हे पाहणं मात्र आता महत्त्वाचं आहे। तुम्हाला काय वाटतं? भाजपने रचलेलं चक्रव्यूह भेदण्यात शिंदे यशस्वी होईल की यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजप शिंदेंना चेकमेट करतील? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी लोकवाहिनी मीडियाला सबस्क्राइब करा।